शिवशंकराचा जयघोष, अभिषेक, मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई, पालखीत शिवलिंगाची स्थापना, रांगोळी अन फुलांच्या पायघड्या, धनगरी ढोल, झांज पथक, मर्दानी खेळांचा थरार आणि भाविकांच्या उपस्थितीत मंगळवारी कोल्हापुरातील कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा साजरा झाला। मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त गेल्या 8 दिवसांपासून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले, तर मंगळवारी मुख्य पालखी सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला। कोल्हापुरातील मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 8 दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडला। वर्धापन दिनानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। वर्धापन दिनानिमित्त सकाळी अभिषेक आणि खास पूजा बांधण्यात आली होती। सायंकाळी पालखी सोहळा पार पडला। वल्लभानंद सरस्वती स्वामी, शिवसेनेच्या उपनेत्या जयश्री जाधव आणि कैलासगडची स्वारी मंदिराचे अध्यक्ष आणि नगरसेवक सत्यजित जाधव, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते पालखीचं पूजन झालं। त्रिशूळाच्या आकारातील चांदीच्या पालखीत शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती। रांगोळी आणि फुलांच्या पायघड्या घालून फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी सोहळ्याला सुरुवात झाली। पालखीच्या सुरुवातीला धनगरी ढोल पथकाचं तालबद्ध वादन, हलगी पथक आणि शिवालय भजनी मंडळाच्या पथकानं पालखी सोहळ्यात उत्साहाचे रंग भरले। पालखी सोहळा सुरू होण्यापूर्वी मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं सादर करून खेळाडूंनी उपस्थितांची मनं जिंकली। भाविकांच्या प्रचंड गर्दीत पालखी सोहळा संपन्न झाला। यावेळी माजी नगरसेवक संभाजी जाधव, मंदिराचे उपाध्यक्ष केशव पोवार, महादेव महाराज यादव, सेक्रेटरी विलास गौड, मंदिराचे पुजारी विठ्ठलराव जाधव आणि गणेश भोसले यांच्यासह भाविक उपस्थित होते। पालखी मार्गात नागरिकांकडून ठिकठिकाणी पालखीचं पूजन आणि स्वागत करण्यात आलं। पालखी सोहळ्यानंतर उपमहापौर अक्षय जरग, नगरसेविका निलांबरी साळोखे, माधुरी नकाते, जयश्री चव्हाण यांच्या हस्ते भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं।